फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयामध्ये आपण आजच्या शिवजयंतीच्या पावन सोहळ्यानिमित्त जमलेलो आहोत। मी उपस्थित मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे अशी सर्वांना 1 2 3 क्लॅप। हा शिवरायांच्या भूमिकेत येत आहे, याचे देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे अशी सर्वांना विनंती सर महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणी तुम्हा सह्याद्री तलवारीचा आवाज गुंजला आठवणी तुम्हा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती मूर्ती राजे शिवछत्रपती आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयते छत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक परप्रतापी महान योद्धे जाते राजे राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा होता। आई जिजाऊ मित्रांनो, शिवाजी महाराज थोर पुरुष होते। आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। चला तर मग सर्वांनी माझ्या मागे घोषणा द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, असं जय जयकार करतो। कारण शिवाजी महाराजांनी केलेले महान 19 फेब्रुवारी या सोनेची दिनी शिवनेरीवर तारा चमकला। 19 फेब्रुवारी या सोनेची दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला। जळणाऱ्या मागीला परगळणाऱ्या मनाला हिंदुस्थानाचा स्टेज देऊन गेला। हिंदू स्वराज्याचा स्टेज देऊन गेला। हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। आज अनेकांनी शिवरायांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल, हो, पण मी म्हणणार नाही की तुम्ही त्यांचा फोटो स्टेटसला ठेवू नका। तुम्हाला जर त्यांचा फोटो घरात ठेवायचा असेल तर आपल्या हृदयात ठेवा। महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात। कल्याणच्या सुभेदाराचे सौंदर्य संपन्न तरुण सुनेला आपल्या माती समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाईला आहे। गडाला गड जिंकला यापेक्षाही तानाजी मालू सरेंसारखा शूरवीर गमावण्याच्या अति दुःख होणाऱ्या महाराजांच्या भावभावनेची गरज आजच्या समाजाला आहे। मित्रांनो, शिवरायांवर अनेक संकटे आली, पण ते कधी खचले नाही। मात्र आजचा तरुण थोड्या अपयशाने खचून जातो, निराश होतो। पण आलेल्या संकटांना न घाबरता ते दिव्यमान असे यश प्राप्त करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे। विजयसारखी तलवार चालून गेला निर्णय छातीने हिंदुस्थान हरवून गेला। वाघनखाने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला। हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। आणि या शिवजयंतीच्या प्रसंगी उपस्थित असले जे बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री क्षीरसागर सर, ज्येष्ठ शिक्षिका दुधाळ मॅडम व विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका विशाल मॅडम आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश घोटके या उपस्थित सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात पुनश्च एकदा स्वागत करावे मी अशी या पुढचे पुत्रे शेजल दळवी आपल्या हाती घ्यावे अशी तिला विनंती करतो। नमस्कार, मी सेजल दळवी। आज आपण शिवजयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी जमलेलो आहोत। कार्यक्रम
असो, आपल्या रूढी परंपरा व संस्कृतीनुसार कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करावी. दीप पेटता पसरतो प्रकाश, आजचा दिन आहे का? दीप पेटता पसरतो प्रकाश, आजचा दिन आहे का? दीप प्रज्वलन करावे विनंती आलेल्या मान्यवरांना. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. नमस्कार, माझे नाव उत्कर्ष घोष. मी आता 7वीची विद्यार्थी. शिवाजी महाराजांची होती विशालात्मक दृष्टी त्यातूनच फुलवली. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रमाला अध्यक्षशिवाय शोभा येत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्गात विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश घोडके यांनी स्वीकारा अशी मी तिला विनंती करते व यापुढचे सूचनेला अनुमोदन आधी घेण्यात. आत्ताच माझी 7वीतली मैत्रीण कुमारी उत्कर्ष ओहोळीने जे अध्यक्ष सूचना दिली त्याला मी विद्यालयाच्या वतीने अनुमोदन देते व या पुढच्या सत्राचे संचालक अभिषेक कुशवाहा यांनी करावी अशी विनंती करते. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाची सत्कारित सूत्री माझ्या हाती सोपवली आहे. चला तर याची सुरुवात आपण एका घोषणेने करूया. तुम्ही माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची आहे. जय भवानी. आजचा दिवस हा केवळ सण नाही, ते एक प्रेरणा आहे. आपण त्याला वंदन करतो त्याने स्वराज्याचा संकल्प केला आणि अन्यायाविरुद्ध उठाव केला आणि आपल्या हिंदू स्वराज्याची स्थापना केली. असे आपले परम आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. आजचा दिवस शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर ते सुव्यवस्थित राज्यव्यवस्थेचे निर्माते होते. त्यांनी केवळ पराक्रमी योद्ध्याचा सन्मान केला नाही, तर त्यांनी लेखक शिक्षक आणि यांचंही कौतुक केले. आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे जो शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवतो. एकदा महाराजांच्या दरबारात एक महान विद्वान आले, ते म्हणजे पंडितराज जगन्नाथ. पंडितराज जगन्नाथ हे शहाजहांच्या दरबारातील एक प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक होते. ते पंडितराज जगन्नाथ हे संस्कृत काव्यात आणि अलंकारशास्त्रातील महान विद्वान होते. त्यांची विद्वत्ता एवढी श्रेष्ठ होती की त्यांना पंडितराज ही उपाधी देण्यात आली. त्यांच्या संस्कृत काव्यात गंगाच्या माहिती देणारा गंगालेरी तसेच रस गंगाधर हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पंडितराज जगन्नाथ यांनी महाराजांच्या दरबारात त्यांच्या अप्रतिम शैलीत काही श्लोक सादर केले. त्या श्लोकांमध्ये महाराजांचा पराक्रम, न्यायप्रियता आणि त्यांचे योगदान याचे सुंदर वर्णन केले आहे. महाराज त्यांच्याविषयी अत्यंत आदर बाळगत म्हणाले की राज्य तलवारीच्या जोरावर जिंकता येते, पण ते विद्वतेचे तेजोरीस टिकते. ज्ञानाचा काळ सन्मान केला पाहिजे. म्हणून महाराजांनी पंडितराज जगन्नाथ यांचा सोन्याचा चुरा, मानपत्र आणि बहुमानाने सत्कार केला. महाराजांनी केवळ तलवारी नव्हे तर आपले विचाराने आणि कर्तृत्वाने स्वराज्य घडवले. त्यांनी पंडितराज जगन्नाथ यांचा सन्मान केला कारण की ते जाणत होते पराक्रमाला ज्ञानाची पाठवळ लागते. आज मी मान्यवरांचा सत्कार करतो. गुरुच्या शब्दाने जीवन फुलते, गुरुच्या शब्दाने जीवन फुलते, संस्काराची गोडी मनात रुजते. तुमच्या मार्गदर्शनाने सदैव कृपा राहो ताई. असे आपले विद्यार्थी प्रतिनिधी भूमिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रथमेश घोडके याचा सन्मान शेलार यांनी करावा अशी मी विनंती करतो. 1 2 3 क्लॅप. निस्वार्थ भावनेने शिक्षणाची ज्योत तेवत राहते. निस्वार्थ भावनेने शिक्षणाची ज्योत तेवत राहते. विद्यार्थ्यांच्या भविष्यात तुमची मेहनत वाढते. शब्दांचे तुमचे मोती जीवनाचे दीपस्तंभ, शब्दांचे तुमचे मोती जीवनाचे दीपस्तंभ असे आपले श्रीसागर सर यांचा सन्मान घुमेरा पठाणने करावा अशी मी विनंती करतो.
शिक्षणाचा गडभक्कम, तुमच्यामुळे उभा राहतो शिक्षणाचा गडभक्कम, गुरुच्या तरुणांना करतो मी आज नतमस्तक. असे आपले दुलाड मॅडम यांचा सन्मान महिमा नंदानी यांनी करावा मी अशी विनंती करतो. शिक्षण फक्त पुस्तकातील ज्ञान असे नाही, शिक्षण फक्त पुस्तकातील ज्ञान असे नाही, विद्यार्थ्याचा भविष्याचा पाया तुमच्यामुळे मजबूत राहतो, विद्यार्थ्याच्या भविष्याचा पाया तुमच्यामुळे मजबूत राहतो. गुरुच्या त्या महान तत्वाला मी श्रावण नमन करतो. असे आपले मिसाळ मॅडम यांचा सन्मान लिपणे यांनी करावा मी अशी विनंती करतो. शेवटी मी एवढेच सांगेन, माणसाच्या जीवनात अनेक गुरु येतात, खऱ्या गुरुचे मार्गदर्शन आयुष्यभर प्रकाश देत राहते. धन्यवाद. यापुढे सूत्रे तारकेश क्षीरसागर याने स्वीकारावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद अभिषेक. आज आपण शिवजयंती निमित्त इथे एकत्र जमलेलो आहोत. 1630 ते 1680 च्या शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडात झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी इयत्ता 25वी मुले आपल्या भाषणातून मनोगतातून मांडणार आहेत. त्यामध्ये शाहिस्त खानाची फजिती असो की प्रतापगडावरील पराक्रम. तर मी सर्वात प्रथम विनंती करतो की सिद्धेश आदेश यांनी आपला पोवाडा सादर करा. मध्येच थांबा. मध्य बस. वन टू थ्री स्टार्ट. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतं गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतं गड किल्ल्याच्या दगडावर. नमस्कार, मी सिद्धेश अमोल क्षीरसागर. नमस्कार, मी आदेश अमोल क्षीरसागर. आज आपल्या महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजेच आपली सर्वांची आवडती शिवजयंती, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. तर चला तर आज ऐकूया एक शिवाजी महाराजांची कर्तृत्वाची
त्यांनी. यानंतर साक्षी माळवे हिने तिचे मनोगत मांडावे अशी मी तिला विनंती करते. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजशिव छत्रपती. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर सर्व मान्य सर्व शिक्षक व सर्व शोभक्तांना प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आदर्श राजे राजशिव छत्रपती यांना जयंतीनिमित्त माझा मानाचा इतके सुंदर मनोगत मांडले. यानंतर शिवानी साळुंके हिने आपले मनोगत मांडावे ही मी तिला विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्या कारणाने मी काही 2 शब्द बोलणार आहे की तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी विनंती आहे. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रातील बराचसा भाग निजामशाह, आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. रयतेला पोटभर अन्न नव्हते ना सुरक्षित निवारा. जुलूम आणि अत्याचाराने जो तो होता त्रास दिला. होती ना प्रकाशाची वाट सर्वदूरांना. विद्यार्थी, आज काय आहे तर आज सर्वात आवडती शिवजयंती. तो काळ होता पारतंत्र्य आणि गुलामगिरीचा. आणि त्याचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा. असे अनेक इतिहास होऊन गेले पण हा इतिहास कोणी विसरला नाही. नमस्कार माझे मित्रांनो, वाढते व्यासपीठ. माझे नाव श्रीराम महेश. मी आता 5वी शिकतो. 31 फेब्रुवारी रोजी आपण शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. म्हणतात ना, छाती होती फुलंती त्यांच्या डोळ्यात अंगार. अशा माझ्या शिवबाची जनता करते महाराज गणपती गणपती गजाश्वती भूपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावतार जागृत न्याय लंकार
इथे ना सिटिंग नोट्स येत नाही प्रकाश अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि आमच्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता होते. त्यांनी 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. त्याच्यात मला म्हणायचं वाटतं की कलम नव्हती काय न नव्हता सुखी होती प्रजा. कलम नव्हती काय न नव्हता सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता आमच्या छत्रपती शिवाजी राजा. कारण सिंहासनावर होता आमच्या छत्रपती शिवाजी राजा. इयत्ता 7वीचा विद्यार्थी प्रथमेश घोडके याने आपले मनोगत मांडावे मी त्याला विनंती. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन, असेच असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन. आम्ही बोलतोय छत्रपती शिवाजी राजे भोसले. आजही आमचा आत्मा या महाराष्ट्रामध्ये बिटबिटतोय. तुम्ही आजही आमची शेतजयंती साजरी करता, आम्हाला छान वाटतं. आमच्या नावाचा जय जयकार करता, तेव्हाही आम्हाला खूप आनंद होतो. पण एवढं केलं म्हणजे झालं असं तर वाटत नाही ना. तुमच्या पोटात असणारे शिवराय तुमच्या जगण्यात कधी असणार आहे. स्वराज्य निर्माण केले हे फक्त आई वडिलांच्या संस्कारामुळे. कोणासाठी केला स्वराज्याचा अट्टहास? तुमच्यासाठीच ना. तर काय आजकालची मुलं मोबाईल घेऊन गेम खेळत पाहतात, आम्हाला वाईट वाटतं. बेरोजगार मावळी इकडे तिकडे काम फिरत पाहतात, आम्हाला वाईट वाटतं. शेतकरी आत्महत्या करतो तेव्हाही आम्हाला खूप वाईट वाटतं. अरे काय झाली माझ्या महाराष्ट्राची अवस्था. जाती धर्म भेदभाव करू नका, एकजुटीने संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे. ऐकलं ना मग सर्वजण माझं? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अरे खूप टाळ्या वाजवल्या एकदा. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समृद्धी पांगरे यांनी करावे अशी मी त्याला विनंती. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव समृद्धी दत्ता पांगरे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. भगव्या रक्ताची धमक बघ स्वामी मानाचे आहे. घाबरतोस तू कुणाला वृत्त शुभाचा भाग आहे. ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा शिवरायांचे आम्ही भक्त. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सागर सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ दुधाडे मॅडम व विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका मिसाळ मॅडम व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिवेंद्र प्रथमेश घोडके ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहून सर्वांना बोलायचे असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचेही मी आभार व्यक्त करते व कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असे जाहीर. धन्यवाद.